सर्वांना नमस्कार. आपलं मातृत्व या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आणि जे आपण प्रेम दिलेलं आहे या चॅनलला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म म्हणजे लाभार्थीचा फॉर्म कसा भरायचा आहे. काही लोकांना फॉर्म भरताना अडचणी येत होत्या, जसे की फॉर्म सबमिट होत नाही किंवा बाहेर फेकला जातो. फॉरबिडन एरर 403 चा जो येतो. तर आपण जर अशा प्रकारे जर फॉर्म भरला, तर तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही किंवा कुठलाही एरर येणार नाही. तर आपण जाऊया बेनिफिशियरी रजिस्ट्रेशनवर आणि डेटा एंट्रीमध्ये बेनिफिशियरी रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर इथून जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरणार आहात, तेव्हा तुमचा फॉर्म ओके भरला जाईल. म्हणजेच तुम्हाला कुठलाही एरर येणार नाही. जर तुम्ही मी जे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे, त्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलेत, तर तुम्हाला कुठलाही एरर इथे येणार नाही किंवा तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल आणि बेनिफिशियरीला लाभ मिळेल. तर इथे आपण बघू शकतो, की अप्लाइंग फॉर फर्स्ट चाइल्ड केलेलं आहे आपण आणि सेकंड गर्ल चाइल्डचं असेल तर सेकंड गर्ल चाइल्ड करू शकतो. नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रनमध्ये बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही 1 टाकू शकतात किंवा नसेल तर 0 टाकू शकतात. तर इथे बाळाचा जन्म झालेला आहे. इथे छोटासा चेक बॉक्स दिसतोय त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे आणि चेक बॉक्सवर क्लिक करण्याचा याच्यावर अर्थ असा होतो, की त्याचं आधार जे आहे ऑथेंटिकेशन ते होतं आणि आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतरच फॉर्म पुढे भरला जातो. आणि जे नाव टाकणार आहोत आपण लाभार्थ्याचं, ते नाव आधारप्रमाणे असणं गरजेचं आहे. तिथे एक्स्ट्रा स्पेस देऊ नका किंवा कुठलाही तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करू नका. जसं आधारवर स्पेलिंग आहे, तसं सेम स्पेलिंग इथे टाकणं आवश्यक आहे. आता इथे आधार नंबर टाकतोय आपण. आधार नंबर टाकताना अचूक असा आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला. इथे सुद्धा आपण जर चुकीचा आधार नंबर टाकला किंवा नाव चुकीचं टाकलं, तर आपल्याला आधार ऑथेंटिकेशन इथे दाखवत नाही. तर इथे बघू शकतो आपण इथे आपल्याला आधार ऑथेंटिकेशनचा मेसेज येऊन गेलेला आहे. त्यानंतर डी-बी-टी अनेबलसाठी जर अकाउंट डी-बी-टी अनेबल नसेल किंवा अनेबल करायचं असेल, तर त्याच्यासाठी इथे एक मेसेज येऊन जातो. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकताना तुम्ही आधारवर जी तारीख दिलेली तीच तारीख इथे टाकायची आहे. म्हणजे जी जन्मतारीख आपल्याला आधारच्या कार्डवर असेल, तीच जन्मतारीख इथे टाकायची आहे. आपल्याला कुठेही एक्स्ट्रा कॉमा, स्पेस किंवा कुठलीही चुकी करायची नाहीये. नुसती जर वर्ष दिलेलं असेल, तर 1-1 टाकून ते वर्ष तुम्ही इथे टाकू शकतात. त्यानंतर त्याचं एज इयर्समध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्यानंतर आपण कॅटेगरीमध्ये त्याची कॅटेगरी सिलेक्ट करायची. मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकताना तुम्ही तिचा स्वतःचा असेल, पतीचा असेल, सासूचा असेल, सासऱ्यांचा असेल, भावाचा, आई-वडिलांचा, कोणाचाही नंबर इथे टाकू शकता. आता इथे काय असतं, की जेव्हा सेकंड गर्ल चाइल्डचा फॉर्म भरतो आणि फर्स्ट चाइल्डला जर जो नंबर जुना नंबर असेल तिथे, तर तो घेणार नाही. नवीन नंबर टाकावा लागेल एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण टाकलेलं आहे सेल्फ त्यानंतर एलिजिबिलिटी डॉक्युमेंट जो क्रायटेरिया आहे 10 पैकी 1 इथे आपल्याला जोडायचा आहे आणि तिथे तुम्हाला 10 डॉक्युमेंट दाखवतील. 10 पैकी कुठलाही एक म्हणजे जो त्यांनी दिलेला आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो आपल्याला इथे सबमिट करायचा आहे. तर आपण इथे रेशन कार्ड जे आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंडर जे दिलेलं होतं ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्याचं रेशन कार्डवर जो नंबर असतो बॉक्समध्ये, तर तो सीरियल नंबर असेल किंवा त्याचा युनिक नंबर असेल कुठला, तर तो आयडेंटिटी नंबरमध्ये टाकायचा आहे. आता इथे आयडेंटिटी नंबरमध्ये त्याचा तुम्ही जर ई-श्रम कार्ड असेल, तर ई-श्रम कार्डचा आयडेंटिटी नंबर कार्डवर दिलेला असतो. तो कार्डवरचा नंबर आपण इथे टाकू शकतो. तर आपण इथे टाकतोय की रेशन कार्डवर जो आयडेंटिटी नंबर आहे तो आणि चूज फाईल, अपलोड फाईलमध्ये आपल्याला स्क्रीनशॉटच अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनशॉटच आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. जर त्यांच्या मोबाईलवरनं दिलेला फोटो असेल, तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि इथे अपलोड करा. तो 1 MBच्या आत असणं आवश्यक आहे. त्यानंतर इम्पोर्टन्स डेट्समध्ये आर-सी-एच आय-डी सिलेक्ट केलेला आहे. तर आपल्याला आर-सी-एच आय-डीच टाकणं आवश्यक आहे. तिथे आभा आय-डी जर सिलेक्ट केला, तर आभा आय-डीच तुम्ही टाकू शकता. तुम्ही जर आर-सी-एच आय-डी सिलेक्ट केला आणि आभा आय-डी टाकला, तर तो घेणार नाही. त्यानंतर आर-सी-एस रजिस्ट्रेशन डेट किंवा आभा रजिस्ट्रेशन डेटमध्ये तुम्हाला एन-सी डेट टाकायची आहे. कारण की इथे जर तुम्ही एल-एम-पी डेटच्या आधीची जर डेट टाकली,
तर ते घेणार नाही. त्यामुळे इथे तुम्ही एन-सी डेट टाकू शकता. आता इथे लाभार्थ्याची एन-सी डेट टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं जर तुम्ही आभा आय-डीचा नंबर टाकला असेल, तर इथे अपलोड फाईलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तिथे एम-सी-पी कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. एम-सी-पी कार्ड का करायचं आहे? कारण की ते मॅन्डेटरी आहे. त्यांच्याकडे जर गव्हर्नमेंटचं एम-सी-पी कार्ड नसेल, तर आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलचं लसीकरणाचं कार्डसुद्धा जोडू शकतात. परंतु इथे आभा कार्ड जोडू नका. एम-सी-पी कार्ड शक्यतोवर जोडा, जेणेकरून लाभार्थ्याला लाभ मिळेल. त्यानंतर चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याचं फेस रिकॉग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर आहे किंवा नाही. नसेल तर आपण त्याचं तरीही फॉर्म भरू शकतो. नंतर त्याचं एफ-आर-एस करू शकतो. त्यानंतर एल-एम-पी डेट टाकायची आहे. एल-एम-पी डेट ही लाभार्थ्याची एल-एम-पी डेट टाकल्यानंतर एन-सी डेट परत टाकायची आपल्याला. अँटीनेटल चेकअप जी पहिल्या सोनोग्राफीची तारीख असते ती टाकायची आहे. त्यानंतर बाळाचा जन्म झालाय, आपण वरती येस केलेलं होतं म्हणून इथे हॅज द चाइल्ड बीन बॉर्न ऑटोमॅटिकली येस झालेलं आहे. त्यानंतर इथे बाळाची जन्मतारीख टाकायची आपल्याला. आता बाळाची जन्मतारीख जी गॅझेटवर असते, म्हणजे तुम्ही जन्मदाखला बघितला असेल, त्याच्यावर जी तारीख असेल किंवा एम-सी-पी कार्डवर जन्मतारीख टाकलेली असते, तर ती इथे टाकू शकता. आता जन्मतारीख टाकल्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न इन धिस प्रेग्नन्सी 1 जुळे पण असू शकतात, तिढे पण असू शकतात. त्यानंतर टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन चाइल्ड बर्थ म्हणजे हॉस्पिटल, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट जे काही असेल ते नाव टाकू शकतात. त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ चाइल्ड बर्थ, इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे हॉस्पिटलचं नाव आपल्याला इथे टाकायचंच आहे. त्यानंतर जिथे-जिथे स्टार मार्क दिले ती माहिती आपल्याला पूर्ण टाकायचीच आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इथे आपण जी बाळाची जन्मतारीख टाकली त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडरमध्ये जर मेल असेल किंवा फिमेल असेल तर इथे मेल फिमेल करायचं आहे. त्यानंतर इथे जे-एस-वायचा लाभ घेतला असेल तर येस, नो. त्यानंतर सर्व लसीकरणाचे जे चेकबॉक्स आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचे, टिक मार्क करायचे. त्यानंतर एम-सी-पी कार्डवर व्हॅक्सिनेशनच्या डेट आहेत का ते विचारलेलं आहे. ते आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर इथे पहिलं व्हॅक्सिनेशनची डेट काय टाकायची? जेव्हा जन्माच्या वेळेस त्याला जी काही लसीकरण दिली गेलेली आहे, उदाहरणार्थ बी-सी-जी दिली असेल, तर त्या एम-सी-पी कार्डवर तारखा असतात या 4ही आठवड्याच्या. तर तुम्ही या 4ही आठवड्याच्या तारखा इथे टाकायच्या आहेत. आता इथे आपल्याला दिलंय व्हॅक्सिनेशन ॲट बर्थ म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म झाला आहे, त्यावेळेस कुठलं लसीकरण त्याला दिलेलं आहे, तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे. तर आपण बघू शकतो, की आता आपण इथे बाळाची जी काही जन्मतारीख आहे, त्या जन्मतारखेच्या वेळेस कुठली लसीकरण दिलेली आहे, ते आपण इथे पहिली तारीख टाकण्यात आलेली. त्यानंतर दुसरी जी तारीख टाकायची आपल्याला लसीकरणाची, ती 6व्या आठवड्याची टाकायची. 6व्या आठवड्यामध्ये जे काही लसीकरण त्याला दिलं असेल, तुमच्या एम-सी-पी कार्डवर असेल तारीख, तर ती तारीख आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर 10व्या आठवड्याची तारीख टाकायची आहे. 10व्या आठवड्याची तारीख टाकताना जी कार्डवर असेल तीच तारीख टाकायची आहे. त्यानंतर व्हॅक्सिनेशन 14 आठवड्याची म्हणजे 3.5 महिन्याच्या पॅन्टा 3 दिला जातो, ती तारीख टाकायची. आता कदाचित याच्यात जर बाळाला ताप आला असेल आणि तारखा चुकल्या असतील, तर तुम्ही संभावित तारखा टाकू शकतात, एवढं लक्षात ठेवा. आपण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे, की बऱ्याचशा लोकांना मिस्टेक करतात, तारखा चुकवतात किंवा माहिती चुकवतात, त्यामुळे त्यांचा फॉर्म सबमिट होत नाही. ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्ही करंट ॲड्रेस पण टाकू शकतात किंवा आधारवरचा ॲड्रेस पण टाकू शकतात किंवा तुम्हाला जिथे लाभार्थी तो मिळालेला आहे, तो ॲड्रेससुद्धा आपण इथे टाकू शकतो. तर इथे तुम्ही करंट ॲड्रेस टाकून द्या. त्यानंतर इथे स्टेट ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जातं. तुमचा जिल्हा असेल, जिल्हा पण तुमचा येऊन जातो. त्यानंतर अर्बन लोकल बॉडी तुमची जी एल-जी-डी कोड असेल, यू-एल-बी कोड असेल तो येऊन जातो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे. आता या लाभार्थ्याचा जो काही अर्बनचा जर असेल हा लाभार्थी, तर वॉर्ड येणार आहे आणि ग्रामीणचा जर असणार आहे, तर तुमचं ज्या काही विलेजचा तो लाभार्थी असेल, ते विलेज येणार आहे. जर तो बाहेरचा लाभार्थी असेल, तर ते बाहेरचं विलेज किंवा वॉर्ड दाखवत नाही. तुम्हाला ज्या वॉर्डमध्ये तो लाभार्थी सापडलेला आहे, ते वॉर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण इथे बघतोय, की आपण त्याचा ॲड्रेस टाकतोय. ॲड्रेस हा आपल्याला त्याचा शक्यतोवर करंट ॲड्रेस घ्या, जेणेकरून तुम्हाला लाभार्थी
ट्रेस होईल आणि लाभार्थीचं माहिती घेताना त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. 2-3 तरी कॉन्टॅक्ट नंबर असतील घरात. उदाहरणार्थ पतीचा किंवा स्वतःचा किंवा अ, आईचा. तर तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकल्यानंतर आपल्याला त्याचं वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे बघू शकतो, आपण लाभार्थ्याची सर्व माहिती ॲक्युरेट भरलेली आहे. तिथे कुठलाही एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही आहे किंवा कुठलाही आता इथे बघा, आता आपण काय करतोय, सबमिट करतोय, परंतु आपल्याकडनं ही माहिती सुटून गेलेली होती. तर इथे वॉर्ड आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर आता वॉर्ड पण आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर आपण सबमिटचं बटन दाबतोय. तर इथे बघूया, आपण आता सध्या तरी कुठलीही माहिती आपण त्याच्यात सोडलेली नाहीये. तरी पण आपण एकदा चेक करून घेऊया. तर त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. तर आपण कुठेही एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही आहे. स्क्रीनशॉट आपण जोडलेले आहेत डॉक्युमेंटचे. त्यानंतर कुठेही कॉमा वगैरे, स्पेस किंवा डॅश असं हॅश आपण कुठेही वापरलेलं नाही आहे. स्पेलिंग्स बरोबर आहे नावाची. तर आता आपण काय करूया, सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर प्रिव्ह्यू जो फॉर्म आहे तो आपल्याला दिसतो. इथे आपण जी काही माहिती भरलेली आहे बेनिफिशियरीची किंवा लाभार्थ्याची, ती सर्व माहिती आपल्याला चेक करायला मिळते. आपण जे काही डॉक्युमेंट इथे अपलोड केलेले आहेत ते आपण बघू शकतो किंवा इथे आपण प्रिव्ह्यू केल्यानंतर त्याला एडिट पण करू शकतो जर चुकलेलं असेल तर. आता आपण काय करूया, सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन होतो का ते आपण इथे चेक करूया. तर इथे बघा, बेनिफिशियरी इज रजिस्टर्ड सक्सेसफुली. बेनिफिशियरी आयडी आलेला आहे आणि बेनिफिशियरी आयडी आल्यानंतर आपण त्याला चेक करू शकतो, की तो सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाला आहे किंवा नाही. तर इथे बघू शकतो, आपण कुठलीही चूक केलेली नाहीये. बरेचसे सेविका ताई आहे, त्यांना अडचणी येतात फॉर्म भरताना. त्यांचा फॉर्म भरला जात नाही, बॅक फेकला जातो किंवा त्यांना फॉरवर्ड एरर येतं किंवा त्यांचा फॉर्म हा ब्लँक होऊन जातो. तर काय-काय चुका करायच्या नाही आहेत, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही आहे कुठेही नाव टाकल्यानंतर, नंबर टाकल्यानंतर किंवा तुम्ही कुठलीही माहिती सोडायची नाही आहे. सर्व माहिती भरायची. जिथे-जिथे स्टार मार्क दिलेला आहे, ती माहिती मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं, कुठेही कॉमा, डॅश, हॅश असे चिन्ह वापरायचे नाही आहेत, जेणेकरून तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाईल. आपण बघितलं, की आपण कसा फॉर्म भरलेला आहे, सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर अशीच चांगली महत्त्वाची माहिती आणि आपल्याला जे बेनिफिशियरी एनरोलमेंट करतो, ते बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला फॉर्म भरताना अडचणी निर्माण होत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, त्यांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचे फॉर्म भरले जातील आणि त्यांना जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह मिळेल. धन्यवाद.